रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दुष्मी गावात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पेण पोलिसांनी छडा लावला। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर दुष्मी गावात राहणारे केतन अशोक दिवेकर वय 25 वर्ष हे 17 जानेवारी रोजी दुपारी घराला कुलूप लावून क्रिकेट सामना पाहण्यासाठी बाहेर गेले होते। याच काळात पोलिसांनी मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। स्वयंपाकघरातील रोख रक्कम, मांडणीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि बेडरूम मधील रोख रक्कम असा एकूण सुमारे 2,45,000 रुपयाचा ऐवज चोरीस गेला। या प्रकरणाचा तपासात दुष्मी गावातील संकेत मधुकर ठाकूर याला अटक करण्यात आली। तपासादरम्यान त्याच्याकडून 39,000 रुपये रोख रक्कम आणि सुमारे 1,81,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। तपासात पुढे गुड्डू हरेराम सिंग उर्फ रॉकी राहणार पनवेल आणि जयेश हिरामन ठाकूर राहणार दुष्मी हे दोघेही या घरफोडीत सहभागी असल्याचं निष्पन्न झालंय। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले। यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। या प्रकरणात चोरीचा आणखी माल हस्तगत होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय पेण येथून प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या ओपारा टोली गावात गेल्या 28 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड भागवत सप्ताहाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली। 18 ते 24 जानेवारी दरम्यान हरिभक्त पारायण तलमले महाराज यांच्या वाणीतून या अखंड भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। या 7 दिवसाच्या कालावधीत हरिपाठ, भजन, रामधून, ग्राम स्वच्छता, श्रमदान असे विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। 24 जानेवारी रोजी गोपाल काल्याने या सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी ग्रामस्थ, भाविक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भागवत सप्ताहाच्या माध्यमातून समाजात एकोपा, समन्वय आणि ग्रामविकासाचा संदेश देण्यात आल्याने आयोजकांनी सांगितले। दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि भक्तिमय वातावरणात या धार्मिक उपक्रमाची सांगता झाली। या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा येथून प्रकाश नागतोडे यांनी। तुही चक्रपाणी देव देहाच्या काय जाता मंदिरात तुका म्हणे सांगायचं ना, देव देहात पाहणं सगळ्या प्राणी मात्राच्या अंगामध्ये देवाचे रूप आहे। त्याकरता संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं, एका विश्वात्मक देवे त्याने वाक्यवे सोसावे। हा देव हा विश्वाचा रचयिता आहे। तर तुकडोजी महाराज म्हणतात, ओम नमोती विश्वचालक जगतवंद्या ब्रह्मांड नायका आणि एकाची असोनी अनेका भाससी विश्वरूपी। हा देवाचे रूप हा प्रत्येकाला जसा विद्युतचा करंट प्रत्येकाच्या लाईट मध्ये येतो त्याप्रमाणे देवाचे रूप आहे। आणि ते जाणून घेण्याकरता, त्याची महती करण्याकरता आपण दरवर्षी 28 वर्षापासून या संत महात्म्याचे आपण ऐकतो। तुमच्या प्रति भाऊनी म्हटलं की दरवर्षी 7 दिवस का बरं भागवत कला करायची? 7 दिवस या करता हे उजळणी आहे की वर्षभर आपण काम करत, कष्ट करत राहतो। प्रत्यक्षात जे काही 7 दिवसामध्ये सांगितले जाते कधी विसरतो आणि त्याची उजळणी करण्याकरता दरवर्षी आपण 7 दिवस या सत्संगाच्या माध्यमातून आपण संतांचे ब्रह्मज्ञान ऐकून घेतो। याकरता या कार्याची फार गरज आहे। तुकडोजी महाराज म्हणतात की खर तर सावता माळ्यांनी म्हटलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी। सावता माळ्यांचं जे शेत आहे ते पंढरीच्या मार्गावरती होतं। अनेक सारे भक्त त्या पंढरीला जायचे, पण सावता माळी कधी गेले नाही। एकदा त्यांची मुलगी इतकी भक्त होती परमेश्वराची, विठ्ठलाची, ती म्हणे, बाबा मला विठ्ठलाला भेटायचं, मला पंढरीला घेऊन जा। आणि बेटा आपण जाऊ म्हणता काही महाराज गेले नाही। आणि प्रत्यक्ष सांगायचे, त्यासाठी पाणी पिऊन घ्या। जे भक्त पालख्या जायचे त्यांना सांगायचे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची, त्यांना पाणी पाजायचे, सांगायचे विठ्ठलाला माझा नमस्कार सांगाल। लोक म्हणायचे, विठ्ठल तुमचं ऐकून घेईल का? एक दिवशी मुलगी रोसली आणि बाबा जोपर्यंत विठ्ठल मला भेटणार नाही तोपर्यंत मी अन्न त्याग करणार। शेवटी विठ्ठल त्या मुलीच्या दर्शनाला त्यांच्या शेतात आले, मळ्यात आले। मग कांदा आपण शेतकरी वर्गात लोक। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील ऋषीवट नगरीमध्ये श्री संत सातारकर महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आज रथसप्तमीच्या पावन पर्वावर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्री संत सातारकर महाराज
संस्थानातर्फे काढण्यात आलेल्या या पालखीची शहरात पारंपरिक पद्धतीने नगर प्रदक्षिणा करण्यात आली। पालखी मार्गावर महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं स्वागत केलंय। पालखी दरम्यान विविध चौकांमध्ये महिलांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आणि अश्वनृत्याचं सादरीकरण करण्यात आले। यानंतर पालखी श्रींच्या आश्रमावर विसावली। या प्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते। संस्थानतर्फे लोकवर्गणीतून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम येथून प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या कोची गावात अंगणवाडीतील लहान मुलांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आले। या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा होता। यावेळी ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आलाय। गावातील पालक आणि नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केले। अंगणवाडीतील मुलांसाठी अशा प्रकारचे उपक्रम शैक्षणिक प्रवाहात जोडण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा येथून प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। नांदेड येथे हिंदी चादर अंतर्गत भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडच्या कवठा परिसरातील सुमारे 52 एकर क्षेत्रात हा कार्यक्रम सुरू असून शीख समाजासह सर्व धर्मीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सत्संग आणि 24 तास लंगर सेवेचे आयोजन करण्यात आले। जिल्हा प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले तर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे। या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संचखंड गुरुद्वारा यांच्यातर्फे करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय नांदेड प्रतिनिधी गोपाळ हिवंत यांनी। तो उनके सामने बचने के लिए अपने धर्म को, अपने विचार को, अपनी संस्कृति को, अपने संस्कारों को बचाने के लिए किसके पास जाए तो केवल एक नाम उनके सामने आया और वो नाम था 9वें गुरु तेग बहादुर सिंह जी का। वो जानते थे कि यही गुरुदेव है जो हमें बचा सकते हैं और वे गुरुजी तक पहुंचे और गुरुजी ने भी ये जिम्मेदारी ली कि हम आपको बचाएंगे और उस जिम्मेदारी का निर्वाह करते हुए जिस समय औरंगजेब ने गुरुजी को कैद किया और उनको ये कहा कि या तो आप धर्म बदल लीजिए या फिर आप मरने के लिए तैयार हो जाइए, उस समय उस क्रूरता के सामने गुरुजी डरे नहीं, निडरता के साथ उन्होंने अपने विचारों की, संस्कारों की और विशेष रूप से सनातन धर्म की रक्षा का जो संकल्प लिया था उस संकल्प को दोहराया। और हम सभी जानते हैं कि गुरुजी के साथी भाई सतीदास, भाई मतीदास, सभी लोग इतनी बर्बरता के साथ उनको मारा गया, किसी के टुकड़े कर दिए गए, किसी को गर्म पानी में, गर्म तेल में झोंक दिया गया और उसके बाद गुरुजी को भी, उनका भी शीश काट दिया गया और मानो एक संदेशा देने का प्रयास। उमरखेड आगाराच्या एसटी बसमध्ये सापडलेल्या प्रवाशाची पर्स आगार प्रशासनाच्या तत्परतेमुळे संबंधित प्रवाशाला परत करण्यात आली। बस कर्मचाऱ्यांनी मिळालेली पर्स तात्काळ उमरखेड पोलीस ठाण्यात जमा केली होती। नंतर आवश्यक चौकशीअंती पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती पर्स प्रवाशाकडे सुपूर्द करण्यात आली। या घटनेत एसटी बसवरील चालक आणि वाहक यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून या माध्यमातून उमरखेड आगाराच्या सकारात्मक प्रतिमा पुन्हा एकदा समोर आली आहे। या प्रसंगामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील
कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि सेवाभाव अधोरेखित झाला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडखळ गटातून शेकापचे अधिकृत उमेदवार संजय जांभळे यांनी अर्ज मागे घेणार असल्याची अफवा फेटाळून लावल्या आहेत। पत्रकार परिषदेत बोलताना आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचा संजय जांभळे यांनी स्पष्ट केले। विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। यावेळी 27 जानेवारी रोजी श्री क्षेत्रेश्वर मंदिरात प्रचाराचा औपचारिक शुभारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय पेण येथून प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। पत्रक बांधवो, तमाम माझ्या मतदार बंधूंनो आणि भगिनींनो, काल मी साल नंबर 1, 2 शिर्की गोरवा असं प्रचार करत असताना संध्याकाळी काही लोकांचे मला फोन आले, जे माझे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांनी अशी अफवा करायला आता सुरुवात केली की 27 तारखेला संजय जांभळे फॉर्म पाठीमागे घेणार आहे। मला कलकलीची मतदार बांधवांना विनंती आहे की मी समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही आणि मरता मरता असला बालंट मी लावून घेणार नाही। आयुष्य खूप मोठं असतं पण छोटं पण असतं। त्याच्यामुळं विरोधकांची पायाखालची हवा गेलेली आहे आणि आता नको ते अपप्रचार करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळं या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये। मी 27 तारखेला प्रचाराचा ट्रिपल सकाळी 10 वाजता क्षेत्रेश्वर मंदिर वडखल या ठिकाणी वाहणार आहे। तरी सर्व मतदार बंधूंना कलकलीची विनंती आहे की सर्वांनी वडखल श्री क्षेत्रेश्वर मंदिरात सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे। आदरणीय जयंतभाई यांचा पूर्ण माझ्या पाठीशी वरद हस्त आहे आणि त्याच्यामुळं अर्ज पाठीमागे घेणं आणि जनतेला फसवणे हे माझ्या रक्तात नाही। मी मर्दाची औलाद आहे, मला लढायला आवडतं, मला पळून जायला आवडत नाहीये। तुकाराम महाराज बोललेले आहेत की पुत्र व्हायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, 4 छक्क्यांपेक्षा एक पक्का बरा आणि शंडापेक्षा माझ्यासारखा गुंड बरा। त्याच्यामुळं माझ्यावर अफवा करू नका, माझ्या विरोधात अफवा पसरवू नका। आणि खरंच जर तुम्हाला लढायचं आहे तर पायावर पाय ठेवून लढा। की जनता तुम्हाला आज गावोगावी जाता तुम्हाला जाब विचारते की तुम्ही 8.5 वर्षात काय केलं। तुम्ही कुणाच्या सुखदुःखात नाही, तुम्ही कुणाच्या एखाद्याला मदत करायची आहे तर तुम्हाला प्रशासन कसं चालवतं ते पण माहिती नाही। मग 8.5 वर्षे काय तुम्ही गोट्या खेळत होते का? त्याच्यामुळं सर्व जनतेला कलकलीची विनंती आहे की हा संजय जांभळे आहे, हा संजय जांभळे कधी माघार घेत नाही। जीवनामध्ये हार जीत होत असते। रायगड जिल्ह्यातील पेण शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केले।
पेण नगरपालिकेच्या इमारतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी आणलेले धातू चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या काही दिवसात शहरातील 2 शाळांमध्ये अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय। 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 1:30 ते 3:30च्या दरम्यान पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून कार्यालयातील कपाटे फोडली। येथून 12,173 रुपये रोख रक्कम चोरीस गेले असून कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले। यानंतर चोरट्यांनी सौ मालतीबाई नाना नेने कन्या विद्यालयात प्रवेश करून कार्यालयात आणि मुख्याध्यापकांच्या केबिनमधील कपाट फोडली। या शाळेतून 17,845 रुपये रोख रक्कम आणि सुमारे 50 मीटर लांबीची साऊंड सिस्टमची वायर चोरीला गेली। दोन्ही शाळांमधून मिळून एकूण 30,018 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचं समोर आले। या प्रकरणाचा तपास पेण पोलीस करत असून परिसरातील CCTV फुटेज आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीचं प्रमाण वाढवावे आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। या बातमीचा आढावा घेतलाय पेण येथून प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। मी राजेंद्र मधुकर पाटील, प्राचार्य प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पेण। आज सकाळी आमचे उपप्राचार्य या ठिकाणी परीक्षेसाठी इयत्ता 12वीची तोंडी परीक्षा चालू आहेत म्हणून या ठिकाणी सकाळी 8 वाजता आले। 8 वाजता आले असता त्यांना असं दिसलं की वर्गाचे कार्यालयाचे लॉक तोडलेले आहेत आणि आतमध्ये येऊन बघितले असता सर्व कपाटं वगैरे अस्ताव्यस्त फोडलेली आहेत आणि या ठिकाणी पहिला माझ्या कॅबिनमध्ये येऊन कपाटं फोडलेली आहेत, परंतु इथे काही न मिळाल्यामुळे आमचं मेन जे ऑफिस आहे आतलं त्या ठिकाणी गेलेले आहेत। तर आणि त्या ठिकाणी 5 ते 6 कपाटं त्यांनी तोडलेली आहेत। त्या ठिकाणी आमचे प्रायव्हेट हायस्कूलचे 12,173 रुपये चोरीला गेलेले आहेत। बाकी या ठिकाणी काही चोरीला गेलेलं नाही। सामान अस्ताव्यस्त आहे, बाकी कुठल्याही वस्तूला त्यांनी हात लावलेला नाही। त्याचबरोबर आमच्या समोरची एक कन्या शाळा आहे, त्या कन्या शाळेमध्ये प्रायव्हेट हायस्कूलची चोरी झाल्यानंतर कन्या शाळेमध्ये गेलेले आहेत। त्या ठिकाणी पण ऑफिस तोडलेलं आहे। त्या ऑफिसमध्ये जसं आमच्याकडे चोरी झालेली आहे, CC फुटेज बघता 3 माणसं त्या ठिकाणी दिसत आहेत। त्या माणसाने बुरखा घातलेला आहे, हातात हँड ग्लोव्ज वगैरे घातलेले दिसून येत आहेत। कन्या शाळेत मात्र त्यांनी 17,845 रुपये हे त्या ठिकाणून हस्तगत केलेले आहेत। असे टोटल 30,000 ते 35,000 रुपये त्या चोरट्यांना, भुरट्या चोरांना सापडलेले आहेत। त्यानंतर आमचं भाऊसाहेब नेने कॉलेज आहे, त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चोरी केलेली आहे, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा काही त्यांना आढळलेले नाही आहेत। हा चोरीचा प्रकार साधारण 1:30च्या सुमारास झालेला आहे। 1:30 ते 3च्या दरम्यान ही आमच्या कॉलेजमध्ये चोरी झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे टाकळी राजापूर ते उमरखेड रस्त्याचं काम रखडल्याचे 8 तरुणांनी 24 जानेवारी 2026 पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता गेल्या 2 ते 3 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून रस्त्याची मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वारंवार अपघात होत असल्याने गावकरी त्रस्त झालेत। याच मागणीमुळे दुसऱ्यांदा उपोषण करावे लागत असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय। उपोषणकर्त्याच्या मुख्य मागण्यांमध्ये अपूर्ण रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करणे, कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देणे या मागण्यांचा समावेश आहे। मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेतलं जाणार नाही असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय उमरखेड येथून प्रतिनिधी संतोष आडे यांनी। नितीन भाऊ स्टार्क। टाकळी राजापूर येथील रस्त्याच्या संदर्भात मागील अनेक वर्षापासनं या गावातील नागरिक त्या ठिकाणी संघर्ष करत आहे। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी आमरण उपोषणाचा मार्ग त्यांना अवलंबावा लागला होता, परंतु कालपासून सुरू झालेलं हे आमरण उपोषण आज या ठिकाणी त्यांना लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आलं आहे की येत्या 30 एप्रिलपर्यंत या गावाचा डांबरीकरणाचा रस्ता व गावाअंतर्गत सिमेंट रस्ता असे दोनही कामं 30 एप्रिल पूर्वी कुठच्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल
अशा पद्धतीचं लेखी आश्वासन या ठिकाणी यांना देण्यात आलं. कुठे दिलं? प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या कार्यालयाचे आपले कार्यकारी अभियंत्याचं लेखी पत्र त्यांना त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलं. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदार सुद्धा या ठिकाणी सोबत होते आणि सगळ्याच्या साधक बाधक चर्चेतून या ठिकाणी मार्ग काढून आज उपोषण या ठिकाणी सोडवण्यात आलेलं आहे. आणि कंत्राटदारानं या ठिकाणी हमी दिलेली आहे की येत्या 2 दिवसात प्रत्यक्ष हॉटमिक्सच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात केल्या जाईल. आणि निश्चित स्वरूपात मला विश्वास आहे की 30 एप्रिल ही जरी मुदत दिली असेल तर त्यापूर्वीच काम पूर्णत्वास गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. कल्याण रेल्वे स्थानकावर एक थरारक प्रसंग पाहायला मिळालाय, ज्यात आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वयोवृद्ध कॅन्सर रुग्णाचा जीव वाचलाय. कल्याण रेल्वे स्थानक येथे झाशीहून कल्याणला येणारे वयोवृद्ध प्रवासी राजेंद्र शुक्ला रेल्वे गाडीतून उतरत असताना ही घटना घडली. सामान घेऊन फलाटावर उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच गाडी सुरू झाली आणि ते फलाट व गाडीतील गॅपमध्ये पडण्याच्या स्थितीत अडकले. याच वेळी तैनात असलेले आरपीएफ जवान शरद घरटे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून राजेंद्र शुक्ला यांना सुरक्षित बाहेर काढले. क्षणभर घडलेल्या या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला असून आरपीएफ जवान शरद घरटे यांच्या या धाडसी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या गायी वाटप योजनेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी समोर आल्यात. दिशा समितीच्या बैठकीत गायींचा दर्जा, किंमत ठरवताना झालेल्या अनियमितता आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत निकृष्ट दर्जाचे जनावरं पोहोचल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. या प्रकरणाची दखल घेत खासदार गोविल पाडवी यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. दोषी आढळण्यावर कठोर कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. गाय वाटपमध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, गायकवाड समिती बसवली गेली होती. 2004-2009च्या याच्यामध्ये वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरात आणि आदिवासी विकास विभागामार्फत गायी परचेसमध्ये आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाला होता, खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला होता. ते समोर आलं होतं गायकवाड समितीमध्ये. पण नंदुरबार, खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला वाटतं फार मोठं याचं प्रमाण आहे. तर निश्चितपणे याच्यावर चौकशी बसायला पाहिजे. अनेक तक्रारी आल्या आहेत, आजारी गाय दिली गेली आहे आणि कुपोषित गाय दिली गेली आहे. तर असे कुठेतरी आढळून आलं, म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती पेपरमध्ये सादर करा. टोटल गाय किती वाटप केले गेले नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते आम्हाला माहिती द्या. वेंडर कोण असतं त्याची माहिती द्या. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या दिशा समिती लेवलला असो का येत्या काळात डीपीसी मध्ये आम्ही सखोल चौकशीची मागणी करू आणि त्याचबरोबर जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी. आजच्या बातमी महाराष्ट्राच्या मध्ये आपण इथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.